हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर। अमित शहांना पुन्हा केंद्रीय गृहमंत्रीपद, राजनाथ सिंग यांची संरक्षण मंत्रीपदी वर्णी, तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी। मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर। गडकरींना पुन्हा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी, तर अजय टमटा, हर्ष मल्होत्रा रस्ते विकास राज्यमंत्रीपदी। जेपी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय, शिवराज सिंग यांच्याकडे कृषी मंत्रीपद, तर निर्मला सीतारमण यांच्याकडे पुन्हा केंद्रीय अर्थ खातं। महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या खातेवाटपात रक्षा खडसेंकडे क्रीडा राज्यमंत्रीपद, मोहोळ यांना नागरी उड्डाण खातं, तर प्रतापराव जाधवांकडे आयुष मंत्रालय आणि रामदास आठवलेंना पुन्हा सामाजिक न्याय मंत्रीपदाची जबाबदारी। हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला कधीही सोडणार नाही, भटकती आत्मा या मोदींच्या वक्तव्यावरून शरद पवारांचा निशाणा, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणतात, तारतम्य आहे पवारांची टीका। शरद पवारांनी 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। मेळाव्यात दादांना पवारांची आठवण, तर वेगळं घर करून मेळावा साजरा करण्याचे आभार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। 2002 साली पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, पवार साहेबांना कुणकुण होती, साहेबांनी 4 वेळा अजितदारांना वेडं बनवलं, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला। 7 वर्षांचा अनुभव तरी शरद पवार मुख्यमंत्री होते, मग अजितदारांना अनुभवावरून मुख्यमंत्रीपद का नाकारलं, सुनील तटकरेंचा शरद पवारांना सवाल। जागा वाटपाचं गुऱ्हाळ जास्त वेळ चालवू नका, शिंदेंना मिळतील तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला द्या, पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात भुजबळांचं वक्तव्य। भाजपकडून शिवसेनेसोबत दुजाभाव, 7 खासदार असूनही कॅबिनेट मंत्रीपद नाही, एनडीएमध्ये शिंदे गटाला उचित स्थान मिळावं, खासदार श्रीरंग बारणेंची मागणी। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 80 जागांची मागणी करेल, अनिल पाटलांचा दावा, तर 80 काय 100 जागा मागा, पण पक्षाच्या बैठकीत संजय शिरसाट यांचा सल्ला। चारसो पारचा नारा, संविधान बदलाच्या अफवेमुळे आदिवासी, दलित, मुस्लिम समाज घाबरला, आता या समाजाला पुन्हा सोबत आणण्यासाठी कामाला लागा, भुजबळांच्या नेते कार्यकर्त्यांना सूचना। तटकरेंनी पक्षाची लाज राखली, त्यांचं अभिनंदन, अजितदारांचं वक्तव्य, तर अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार जाऊ शकतो, दादांचा मोठा दावा। अनावश्यक विधानं करू नका, मंत्रालयाशी संबंधित मुद्द्यांवर आवश्यक तेव्हाच बोला, मंत्रालयाच्या निर्णयांमध्ये राज्यमंत्र्यांना सहभागी करून घ्या, कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सूचना। नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, याचिकेत परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।